मी शेगावला या रसवंतीवर कशी पोहोचले त्यासाठी तुम्ही हा व्लॉग पूर्ण पहा। आज कुणाला जायचं होतं घरी शेगावला, सकाळचं जायचं म्हणता म्हणता संध्याकाळचे 5 वाजले आणि आता त्यातही गाडी सुरू होत नव्हती। मग राजू म्हणे पप्पा मी पण येतो। यांना म्हटलं अहो मोठी गाडीच काढा। गाडी सगळेजण बसलो आणि आम्ही पोहोचलो जलम नाक्यावर। मग हे म्हणे मला फ्रेम घ्यायचे आहे। सगळ्या फ्रेम घेतल्या दुकानातून आणि गाडीत ठेवल्या आणि खामगाव ते शेगाव 18 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आता आम्ही आलो आहे यशोदाताईकडे। यशोदाताई बघा किती खुश दिसून राहिल्या। इस खुशी का तो एक ही राज हो सकता है, कारण आता त्या चालल्या आहे उद्या कोकणात फिरायला। त्यांचा पूर्ण 7 दिवसाचा टूर राहणार आहे। आणि यशोदाताईंनी इकडे बघा त्यांच्या घरामध्ये समोर छोट्याशा गार्डन मध्ये पूर्ण व्हेजिटेबल्स लावलेले आहे। कुणाला घरी सोडलं, सगळ्यांना बाय केलं आणि आता आम्ही चाललो हे शारदाताईकडे। धनगर नगरचा पूल पूर्ण क्रॉस करून समोर रसवंती होते। मग हे म्हणे एक ग्लास पिऊन घेऊ। तेवढ्या शारदाताई पण आल्या आणि शारदाताई शमिका आम्ही सगळ्यांनी एक ग्लास रस पिला आणि आता पोहोचलो त्यांच्या नवीन घरी। इकडे त्यांनी पूर्ण फर्निचर केलेलं आहे आणि फर्निचर तर खूपच छान झालेलं आहे आणि शारदाताईचा कलर कॉम्बिनेशनचा चॉईस पण खूप चांगला आहे। पूर्ण रूम मध्ये पूर्ण फर्निचर वगैरे बघितलं आणि आता आम्ही चाललो वापस घरी खामगावला। आणि शेगावला येऊन जर तुम्ही चौपाटीवर काही खात नसणार हे असं तर होऊ शकत नाही। ते सगळ्यात माझं फेवरेट आहे दाबेली। मी एक सिंगल दाबेली ऑर्डर केली आणि राजवीने घेतले नूडल्स खाल्लं वगैरे आणि आता आम्ही चाललो घरी। जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या विदर्भातल्या मुलीला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू सो मच।